बालमित्रांनो, अक्षर सुंदर करायचं असेल मराठी तर एक सूत्र आहे. ते सूत्र असं आहे की देठ उंची अंतर, देठ उंची अंतर, विकार चिन्हे शिरोरेषा. शिरोरेषा तयार होईल अक्षर, तयार होईल अक्षर. आता पहा, सोपं अगदी. ज्या विद्यार्थ्याला उभी रेषा, गोल आणि उभी रेषा येते त्यांना कोणाचे अक्षर सुंदर होते. बघा, देठ म्हणजे काय आहे? की द मी असं काढलं, याच्या ऐवजी द असं काढलं, या उभी रेषेला देठ म्हटलं. उंची कशी पाहिजे? सगळ्या अक्षराची समान, सारखी. अंतर किती पाहिजे? दोन अक्षरामध्ये र अक्षरामध्ये एका उभे रेषे एवढे, शब्दामध्ये र अक्षर एवढे अंतर असावे. विकार चिन्ह किती पाहिजे? अक्षराच्या अर्ध्या उंचीचे. शिरोरेषा कशी पाहिजे? अखंड सरळ. कशी पाहिजे? सरळ. मग काय तयार होतं? अक्षर आहे साक्षात ब्रह्माचं रूप आहे, आपण लिहिलेली मेहनत आहे. ठीक आहे. तर देठ उंची अंतर, विकार चिन्हे शिरोरेषा. आता तुम्ही माझ्या पाठीमागे सगळेजण म्हणा. देठ उंची अंतर, विकार चिन्हे शिरोरेषा, तयार होईल अक्षर, तयार होईल अक्षर. अक्षराची उंची सारखी, अक्षराची उंची सारखी, विकार चिन्हे निम्मे निम्मे, विकार चिन्हे निम्मे निम्मे. जे काढतात अक्षराचे नीट देठ, अक्षराचे नीट देठ, त्यांची होते सुंदर अक्षराची भेट. सुंदर अक्षराची भेट. बघा, जे विद्यार्थी दररोज एक पान मराठी आणि एक पान इंग्रजी शुद्ध लेखन लिहितात दिलेल्या नियमाने, त्यांचं अक्षर सुधारतात. पेन कोणती यापेक्षा दररोज लिहिणं महत्त्वाचं आहे. सहज पेन पकडा, साधी सोपी ही युक्ती, या पद्धतीने लिखाण करा. बेस्ट ऑफ लक.